नवरा: मी काही आता वाचू शकेल असं वाटत नाही. बायको: काही काय अभद्र बोलताय हो, अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे, इतक्यात काय. नवरा: ए बाई, माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं. बंड्या: नंबर बदललाय का तुझा? पिंकी: हो. बंड्या: कुठला आहे? पिंकी: 34B. बंड्या: अगं येडे, मोबाईल नंबर विचारत आहे मी. मुलगा वडिलांना: शाळेचा ॲडमिशन फॉर्म भरताना मदर टंगमध्ये काय लिहू? वडील: लिही, व्हेरी लॉंग अँड आउट ऑफ कंट्रोल. ट्रॅफिक पोलीस: आजीबाई, मी एवढ्या शिट्ट्या मारतोय तरी तुम्ही गाडी का नाही थांबवलीत हो? आजीबाई: शिट्ट्या मारल्यावर थांबायचं वय आहे का रे बाळा माझं? आनंदी राहायचा एकच उपाय: कुणाचं बोलणं, कुणाचे टोमणे मनाला लावून घ्यायचे नाही. जब हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, असं म्हणायचं आणि रुबाबात राहायचं. आपण हुशार आहोत हे सिद्ध करता नाही आलं तरी चालेल, पण समोरचा वेडा आहे हे सिद्ध करता आलंच पाहिजे. जसं नाक पुसल्याने सर्दी जात नाही, तसंच मुलीच्या फोटोला लाईक केल्याने मुलगी पटत नाही. रात्रीचं जागरण एवढं वाढलंय की असं वाटतं स्वतःच्या घरात स्वतःच नाईट ड्युटी करतोय. बापू: दारू पेल्यावर खोकला जातो का र तात्या? तात्या: अरे बापू, दारूमुळं माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही? पी तू. आता 10 वर्षाच्या पोराजवळ आयफोन आणि स्मार्टफोन आहेत, आणि आम्ही 10 वर्षाचे होतो तेव्हा आमच्याजवळ एक फोन होता. कोणतेही बटन दाबल्यावर एकच आवाज यायचा: चल छैया छैया छैया. पावसाळा सुरू झालाय, बायकोसोबत भांडण करत बसू नका. रात्रभर कुडकुड करत एकटंच झोपावं लागल याचा विचार करा.